आपल्यासोबत आहेत बीजेपी आमदार आणि नागपूर शहर अध्यक्ष कृष्णाजी खोपड़े। जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया। लगभग हमने लोकसभा के चुनाव से पहले से हमने तैयारी शुरू की। लोकसभा का चुनाव होने के बाद कई निर्वाचन क्षेत्र सभी हमारे आंदोलन होंगे, कार्यकर्ता होंगे, नेता होंगे, सभी लोगों ने मिलकर लगातार ये 3 महीने के अंदर पूरे विधानसभा क्षेत्र के अंदर जो भी कोई राष्ट्रीय जीत का जो संगठनात्मक जीत का जो भी कोई कार्यकर्ता मेरा हुआ मतलब उनसे संपर्क होगा और सवेरे के दौरे होंगे तो हमने पूरी तैयारी करके सभी हमारे कार्यकर्ता काम करेंगे। लोकसभा का चुनाव ये देश की परिस्थिति के ऊपर चुनाव हुआ था। लोकसभा के चुनाव के अंदर जो देश में एक वातावरण बना था, देश की परिस्थिति के ऊपर वातावरण बना था, सरकार ने जो भ्रष्टाचार के लिए इतने सालों से राज कर दी, किंतु देश के ऊपर महंगाई बड़े सभी चीजों के ऊपर मोदी जी की सरकार है। ये जो भी बाई इलेक्शन हुई, बाई इलेक्शन को देश के चुनाव से जोड़ना यहाँ पर मुझे मालूम है, लेकिन जो स्टेट के अंदर बाई इलेक्शन हुआ तो वहाँ की लोकल समस्या रहती, लोकल क्षेत्र के विषय रहते और वो विषय को जोड़ के अगर कहीं मोदी जी की अभी लहर ले रही करके का जो बयान रहती है जो कर रहे हैं वो दुर्भाग्यपूर्ण है। और अगर आज महाराष्ट्र के अंदर और हरियाणा में जो टोटल स्टेट के इलेक्शन और बाई इलेक्शन में जमीन आसमान का फर्क है। आज टोटल महाराष्ट्र के अंदर तुम्हारे जितने भी सर्वे आ रहे हैं, जितने भी चैनल ने जो सर्वे के माध्यम से तुम्हारे बातम्या आ रहा है और देश के अंदर जो स्टेट के चुनाव है उसमें परिवर्तन की लहर बड़े पैमाने पर दी है। और बाई इलेक्शन का संबंध इस स्टेट इलेक्शन से कभी रहता नहीं है। स्टेट इलेक्शन बोले हैं पूरे राज्य का इलेक्शन होता है, बाई इलेक्शन बोले हैं एक निर्वाचन क्षेत्र का इलेक्शन। पूर्व नागपुर में जो लगातार हमारे सभी लोग हमारे जो पार्टी के जो प्रमुख कार्यकर्ता है हमारे पूर्व नागपुर के अंदर 12 प्रभाग है और कंटिन्यू देख रहे कि 10-15 साल से भारतीय जनता पार्टी में पूर्व नागपुर में बड़े पैमाने पर परिवर्तन हुआ। कार्यकर्ताओं के भी माध्यम से अनेक कार्यकर्ता जुड़े हैं, मतदाताओं से भी जो समस्या की वो छुड़ाने का हम प्रयास करते। आप कंटिन्यू देख रहे होंगे तो 1992 से लेकर तो कंटिन्यू भारतीय जनता पार्टी पूर्व नागपुर में मतदार के माध्यम से बड़े पैमाने पर बढ़ी है। उसका रिजल्ट भी 2012 के महानगर पालिका के चुनाव में देखा, 2009 की विधानसभा में देखा, 2014 लोकसभा का चुनाव उसमें भी बड़े पैमाने पर ले और ये सभी दृष्टिकोण से जनता का आशीर्वाद हमारे साथ। तो जैसा केंद्र के अंदर कांग्रेस मुक्त देश करो जो नारा नरेंद्र मोदी जी ने लगाया था उसमें लगभग बड़े पैमाने पर आज केंद्र के अंदर कांग्रेस की हालत ऐसी है कि विरोधी पक्ष 56 खासदार 44 खासदार विरोधी पक्ष का नेता भी आज तक बना नहीं पाई क्योंकि वो कायदे से बनी नहीं सकती। और इसीलिए अभी केंद्र ने जो नारा दिया था कि भाई कांग्रेस मुक्त करो, केंद्र के नारे से देश मुक्त हुआ है, लेकिन जो स्टेट के अंदर जो कांग्रेस है, आज महाराष्ट्र का अगर उदाहरण ले तो इन 15 सालों के अंदर अनेक घोटाले बड़े पैमाने पर किया। लोगों की मानसिकता उनके प्रति टोटली अभी बदल गई। वो हमने मानसिकता नहीं तो 15 साल उनका कारोबार रहा, अभी लोगों ने ठहरा है कि महाराष्ट्र में कांग्रेस मुक्त करने का निर्णय महाराष्ट्र की 11 करोड़ जनता ने लिया है और इसलिए आने वाले समय में निश्चित रूप से वो परिवर्तन बड़े पैमाने पर दिखेंगे और उसका फायदा बड़े पैमाने पर। आघाडीच्या नाराज कार्यकर्त्यांनी खेड परिवर्तन पार्टी या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। शरद बुटे पाटील यांनी खेड परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे, तर बाबा राक्षे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल पवार व राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते अमोल मदके यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। याविषयी बोलताना शरद बुटे पाटील अमोल पवार आमदार केलेले आहे, परंतु ज्या हेतूने ते आमदार झाले तो हेतू बाजूला सरून या तालुक्याचं शेतकऱ्यांचं नुकसान त्यांनी केलंय, तरुणांचं नुकसान केलंय, गुंडगिरी दादागिरी वाढवलेली, भ्रष्टाचार या तालुक्यात बोकाळलेला आहे। आणि म्हणून जरी आम्ही पवार साहेबांच्या विचारसरणीचे असलो, दादांना मानणारे असलो, तरी आम्ही यावेळी ठरवलेलं आहे
अन्यायाविरुद्ध बंड करा हे आम्हाला दादांनी पवार साहेबांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून हा अन्याय कसल्याही परिस्थितीत आम्ही सहन करणार नाही. काँग्रेसचे लोक, राष्ट्रवादीचे लोक, त्याचबरोबर विविध मित्र पक्षाचे लोक आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि या तालुक्यातला दहशतवाद गुंडगिरी आम्हाला गाडायची आहे. हाच आमचा विचार आहे. या तालुक्यात सामाजिक समानता यावी, गरिबांना न्याय मिळावा, तरुणांना नोकऱ्या मिळाव्यात, शेतकऱ्यांचं भलं व्हावं यासाठी ही लढाई आहे आणि म्हणून या लढाईसाठी पक्षनिष्ठा बाजूला सारून आम्ही सगळे लढायला एकत्रित आलेलो आहोत. सामान्य जनता आमच्या बरोबर आहे आणि सामान्य जनता या तालुक्यात बदल घडवणार आहे. तो आपण यावेळी निकालाच्या वेळी निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद. आम्ही या तालुक्यामध्ये विद्यमान लोकप्रतिनिधीच्या विरोधामध्ये कुठेतरी लोकप्रतिनिधी बदलावा या भूमिकेतून आमच्या सर्व समविचारी, आमच्या सर्व सहकाऱ्यांनी, त्यामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा इतरही आमचे सर्व सहकारी असतील, आणि ह्या तालुक्यामध्ये परिवर्तन आघाडीच्या नावाखाली आम्ही सर्वजण एकत्रित आलेलो आहोत. ही आघाडी करत असताना काँग्रेसच्या मंडळींनी पुढे थांबायचं, राष्ट्रवादीच्या मंडळींनी पुढे थांबायचं आणि आमच्या इतर सहकाऱ्यांनी पुढे थांबायचं, कुणी निवडणूक लढवायची आणि एकाच एक निवडणूक कशा पद्धतीने करायची याचं एक सूत्र ठरवलेलं आहे. ते सूत्र तुम्हाला सर्वांना 1 तारखेला कळेल आणि जर आघाडी झाली नाही तर त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपण निवडणुकीला सामोरं जायचं त्याचा निर्णय आम्ही सर्व काँग्रेसवाले असतील, राष्ट्रवादीचे असतील, आमचे सर्व परिवर्तन आघाडीचे नेते मंडळी असतील, आम्ही सगळे एकत्रित बसून त्याचा निर्णय करू आणि विद्यमान लोकप्रतिनिधीच्या विरोधामध्ये कमीत कमी मतविभाजन होऊन हा लोकप्रतिनिधी कसा घरी बसेल याची आम्ही सर्व त्याची व्यूहरचना केलेली आहे. धन्यवाद. मंगरुळपीर येथील विश्रीलालजी बजाज यांच्या गोसेवा कार्य गौरव समारंभ केशव गोरक्षण संस्थांमध्ये स्थापन झाला. गोरक्षण सेवा समिती व गोभक्त यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. 81व्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून कर्मठ गोसेवक विश्रीलालजी बजाज यांचा गोसेवा कार्य गौरव समारंभ केशव गोरक्षण संस्थांमध्ये संपन्न झालाय. गोरक्षण सेवा समिती व गोभक्त यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅडव्होकेट BM ठाकरे तर प्रमुख अतिथी अकोला येथील गोरक्षण संस्थानाचे अध्यक्ष रतनलालजी खंडेलवाल व मान्यवर उपस्थित होते. गोभक्त आणि सेवा मंडळीच्या वतीने 81 किलोचा गुलाल पुष्पहार तसेच गोभक्त आणि स्नेह मंडळीच्या वतीने 81 किलोचा गुलाब पुष्पहार तसेच गौरव चिन्ह स्वरूप गोप्रतिमा प्रदान करून विश्रीलालजी बजाज यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश हिवरकर, संचलन सुनील मालवानी तर आभार दादाराव प्राथिकर यांनी मानले. जे गोसेवा जी म्हैसूरला पाहिली त्याच्यापासून मला एक अशी प्रेरणा मिळाली की आपण गोरक्षण स्थापन करावं आणि माझ्या सगळ्या मित्रमंडळींना मी सगळ्यांना माझा विचार सांगितला. त्यांनी सगळ्यांनी ती वस्तू करण्याचा प्रयत्न केला आणि आज ते गोरक्षण सुरू झालं. 1997 साली सुरू झालं, आज या स्थितीला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसलाय. राष्ट्रवादीचे विद्यमान राज्यमंत्री आणि भुसावळचे आमदार संजय सावरकर आणि मुरबाडचे आमदार किसन कथोळे यांनी भाजपात प्रवेश केलाय. पुणे वाघोली येथे डीजे चालक मालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला पोलीस परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसह कामगार नेते अॅडव्होकेट नाना क्षीरसागर उपस्थित होते. वाघोली येथे डीजे चालक मालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला पोलीस परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसह कामगार नेते अॅडव्होकेट नाना क्षीरसागर यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र अधिकारी वर्ग या मेळाव्याला उपस्थित न राहिल्यामुळे त्यांच्या गैरहजेरीत हा मेळावा पार पडला. पोलीस परिवहन व ध्वनी प्रदूषण विभागाकडून कडक नियमावली घातल्यामुळे डीजे चालकांना व्यवसाय करणे जिगरीचे झाले आहे. तेवढेच नव्हे तर असंख्य कुटुंबांची उपजीविका यावर असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. तेव्हा डीजे चालकांनी संघटित व्हावे असे मेळाव्याला मार्गदर्शन करताना नाना क्षीरसागर यांनी आवाहन केलंय. तसेच येत्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रभर मेळावे घेऊन व आंदोलन छेडून डीजे चालकांना न्याय मिळवून दिला जाईल असे यावेळी त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला माजी आमदार बाबूराव पाचारणे, गणेश कुटे, रोहिदास उधरे आदी मान्यवर आणि डीजे चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिर्डी पुणतांबा येथे कंगवा आणि शिकाचा मूलमंत्र देणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांची 126वी जयंती पुणतांबा येथे मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. यावेळी कर्मवीरांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. कंगवा आणि शिकाचा मूलमंत्र देणारे कर्मवीर भाऊराव पाटील
यांची 126 जयंती पुणतांबा येथे मोठ्या उत्साहात साजरी झाली. तळागाळातील शेवटच्या घटकांमध्ये शिक्षण पोहोचवण्याकरिता माळरानावर शाळा काढून रयन शिक्षण संस्थाचा वडवृक्ष लावला. रयन शिक्षण संस्थेतून हजारो विद्यार्थी घडवले गेले. कर्मवीर अण्णांची जयंती 22 सप्टेंबर या दिवशी महाराष्ट्रभर साजरी केली जाते. सकाळी 9 वाजता ढोल ताशांच्या गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत मुलांनी झांज पथक, लेझिम पथक तर मुलींनी गरबा नृत्य बसवले होते. यावेळी स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद या घोषणेने पुणतांबा परिसर दणदणून गेला. तर गावातील भगिनींनी कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचे पूजन केले. आशिष क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारताची कामगिरी कायम राखत 5वे पदक पटकावले आहे. सांघिक स्पर्धेत भारताच्या हिना सिंधू, राही सरनोबत आणि अनिसा सय्यद यांनी नेमबाजीत 25 मीटर पिस्तूलच्या प्रकारात कांस्य पदक मिळवले. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा मतदारसंघातील 2 वेळा आमदारकीचे पद भूषविणारे आणि राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत सेनेत प्रवेश करून राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला आहे. याचा तडाखा राष्ट्रवादीला कितपत बसतो हे पाहणं औचित्यच ठरणार आहे. आता वेळ झाली येथेच थांबायची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. ਸਾਡੇ